नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. आज आहे ना आपण बटाटा आणि वाटाण्याची भाजी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आहे ना आपण वाटाणा घेतला आहे, म्हणजे माप नाही केलेलं मी, असं सोलून घेतलेलं वाटाणा आहे. आणि बटाटे घेतले ते एक 7-8 बटाटे घेतले ते छोटी मोठी, आणि 2 कांदे घेतल्यात, एक टोमॅटो घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली, लसूण आणि थोडंसं अद्रक घेतलं. तर आपण आहे ना वाटाणा बटाट्याची भाजी करणार आहे आता डब्यासाठी. बटाटा नाही असं कापून घ्यायचा, असा बारीक नाही बटाटा कापायचा, म्हणजे 2 भाग करायचे आणि असं कापायचा. सालं नाही काढली तरी चालेल. असा कांदा कापायचा, बारीक कांदा नाही कापायचा या बटाट्याला. आपण बटाटा म्हणजे बनवतो ना वाटाणा बटाटा, मग असा कांदा कापायचा. टोमॅटो पण असाच कापून घ्यायचा. हे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, हे 2 हिरव्या मिरच्या पण घेतल्यात मी ह्याच्यात, नाही का, कुटायला. हे अद्रक आणि ह्या 2 हिरव्या मिरच्या बारीक करून घेणार आहे आपण. लसूण टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे आपण ह्याच्यात, आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आपण ह्याच्यात कुटायला. हे असं आहे ना, कोथिंबीर अद्रक कुटून घ्यायचं आपण. थोडीशी आहे ना आपण मोहरी टाकून घेणार आहे ह्याच्यात. थोडंसं जिरं पण टाकणार आहे आपण ह्याच्यात. कांदा टाकणार आहे. आपण टोमॅटो टाकून घेणार आहे. कांदा टोमॅटो आपण जास्त नाही परतू द्यायचा, थोडंसं असं हेच ठेवायचं, नाही का, म्हणजे जास्त असं लाल होऊ नाही द्यायचा कांदा. तर ते ना आपण हळद टाकणार आहे, 1 चमचा हळद टाकणार आहे. पण आहे ना, हे आपला घरचा मसाला आहे ना, आपण 2 चमचे टाकणार आहे. हे आपण आहे ना सगळा मसालाही असं हलवून घेणार आहे. आणि त्याच्यात आहे ना हे आपण कुठल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. वाटाणा टाकणार आहे धुवून घेतलेला बटाटा पण टाकणार आहे. चवीपुरतं मीठ टाकणार आहे. आपण नाही का खडा मसाला पण बारीक करून टाकणार आहे. 2 मिऱ्या घेतल्यात, 2 लवंगा घेतल्यात, आणि थोडंसं चक्री फूल 2 नाही का असं पाकळ्या घेतल्यात त्याच्यात, आणि थोडीशी दालचिनी घेतली. तर आपण हे कुटून घेऊया त्याच्यात. हे आहे ना अशी पावडर करून घेतली मी, आणि आता आपण ही ह्याच्यात टाकणार आहे. हलवून घेऊयात आपण.
ह्याच्यात आहे ना तुम्ही शेजवान चटणी टोमॅटो सॉस जर टाकला ना तर एकच नंबर बटाटा होतोय. पण आपल्याकडे आता शेजवान चटणी नाही आहे, टोमॅटो सॉस आहे, तुम्ही टाकणार आहे थोडासा दोन चमचे. एक पाणी ठेवूया त्याच्यामध्ये, करपणार नाही भाजी. आता आपण आपली भाजी तयार झाली. आता ही आपल्याला वाटाणा बटाट्याची भाजी तयार आहे, सुकी भाजी. बाउलमध्ये भाजी काढून घेऊयात आता. करून बघा, भाजी खूप छान होती अशी वाटाणा बटाट्याची भाजी.